सुरेश सुधराव जानवे, वय 60. म्हणजे शिबिर होतं आमच्याकडे धानोटले. त्या शिबिरामध्ये आलो. तुम्ही येते का बाबा? येते. मशीन आहे ना? येते ना. मशीन नाही म्हणे धानोटले मशीन नाही म्हणे. तुम्ही गावाला येत असन तिथं तिथं सगळं आहे त्या मशिनरी म्हणे, तपासून सर्च करू शकतो मी. मला हे 10 वर्ष झाले. आता ते कसा झाला काही समजलंच नाही. आता मी वाळे काम करतो, आम्ही दाणीचं काम 5 लाख एकराचं. खोळं एवढाले धुळाचे, उचलाचे, टाकाचे, पुन्हा धुळाचं. मी आता तसं कमरामध्ये कसं गॅप आला का आपला काही केलं लक्षात कामामध्ये अडचणी काहीच नाही. म्हणजे आता कमरेचा त्रास आहे ना, मी कोणतं काम करणं होई नाही. मी कंबर पाय दुखायचे, चालणं व्हायचं नाही. तितक्या दूर इतक्या थोड्याशा दूर राहिलं का पाय वरून यायचे, येते नसा लागायचे येऊन कमरेपासून नाही का. पायचा त्रास लागे, खूप त्रास होता. सालपाट्याकडे 3 महिने कोर्स केला. जाणे ना महिन्याचा कर औषधी घेत जायचं. मशीन शेकलंय लागन तर 1-2 डाव नसा काहीच नाही का. मी का बाबा पैसा खर्च करणं पैसा म्हणलं राहू दे. आता आपल्याच्यानं पैसाही नाही तेवढा ऑपरेशन करायचं, काहीच नाही म्हणलं राहू दे. ऑपरेशन करावं लागते म्हणे, तर ऑपरेशन म्हणून नाही जमत म्हणलं. आता आपल्याजवळ पैसा नाही राहत, वावर नाही, शेत नाही, आपण रोजीने काम करणार माणूस. डॉक्टरने सांगितलं तपासलं. मशीन त्या 2-3 मशिनीमध्ये डॉक्टर नेऊन दाखवलं. आपल्याला समजायचं नाही, काही नाही. तेच डॉक्टर हिंडले, तेच कागद केले. त्याईनंच म्हणजे पूर्ण केलं. भरती करावं लागते म्हणजे भरती केलं. ऑपरेशन करायचं म्हणे, शुक्रवारी ऑपरेशन करायचं म्हणे. तर ते खोकला आला म्हणे. खोकला आला त्याकरता मी त्यानं रद्द केला. त्या दिवशी शुक्रवारचा मग बुधवारी केलं. हो, ऑपरेशन झालं म्हणे, चांगलं सक्सेस झालं म्हणे, सांगितले डॉक्टरने. आता पुन्हा मला पट्टी करत आहे. ते दररोज येत आहे, दररोजच्या दररोज संध्याकाळी सकाळी येते, चेक करत आहे. डॉक्टर चांगला आहे. आम्हाला चांगलं आता बोलता येते का सुरेश म्हणते, बोलते या. 1-2 दिवस होकार दिला त्यानं डॉक्टर लोकांना. शिबिर आहे बा म्हणून गावगावचे आले, धानोरचे, पिपरीचे, बरेच गावचे आले. ऑपरेशन डोळ्याचे करून गेले, काही डोळ्याचे करून गेले, काही पायाचे करून गेले, काही असे छात्याचे पाहिले, काय कानाचे पाहिले, असे बरेच आले, बरेच होते. 2-3 गाड्या आल्या होत्या. 2-3 दिवस गाड्या, 2-3 बसच पाठवल्या. जाणं येणं फुकटच आहे. आता काही जण 2-3 गेले आपण आपल्या पैशानं, मग काही जण या गाडीनं गेले. गिरडा काही नव्हतं सांगायचं सरळ. म्हणजे आता आम्ही आलो असं बेंदाजी, म्हणजे आता सांगलं चला बा म्हणलं दाखवून पाहू तब्येत. आपल्या तब्येतीमुळं आपल्याला त्रास आहे, त्याकरता म्हणलं जाऊन आलो होतो. तर ऑपरेशन सांगलं तर काही ठीक आहे म्हणलं, बरं झालं, करून टाकलं. आता झालं तर झालं, चांगलं झालं. आता पाहू आता काय होते. तर आता फिरवत आहे, हिंडवत आहे, आपल्याला हिंडवत आहे इकडं गाडीनं. मग पोरगी येते, पाय असे मग मोडी घ्यावं होते, असे टाकवते, सगळं करत आहे. असं आहे. आता हे वय झाल्या, ह्या वयीतच आपण लंगडं होऊन बसू का सांगा. मग काय करायचं उद्या जीवन जगाचं आहे ना. 10-12 वर्ष तर राहू आपण, 10-12 वर्ष काहीच नाही. हेच तर सांगायला लागेल ना आपल्याला. गुण आला पाहिजे. तर आता गुण आला तेच सांगायला लागेल ना आपल्याला. डॉक्टरचा गुण आला तर हा आपला डॉक्टर आहे बा. सगळे चांगले होते म्हणतो, सगळं जेवण बरोबर भेटे म्हणतो, सगळे बरोबर सांगते डॉक्टर, नर्स आहे, शिकवते, असं सांगणारच आम्ही. सगळं शिफ्टिंग चांगलीच आहे ना. पाण्याची गरम पाण्याची सोय आहे, थंड्या पाण्याची सोय आहे, सगळ्या सोय आहे. तिथं काय अडचणच नाही ना. अडचण आहे तिथं, अडचण सांगत काहीच. सगळं सुविधा आहे ना.